नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की मंजिरी जाते मार्जरीकडे. मार्जरीकडे गेल्यानंतर ती छोटीशी भाऊली अशी तंत्रमंत्रवाली घेऊन गेल्यानंतर मार्जरीला म्हणते की मार्जरी, बाद झाला आता हा मीरा आणि अंबिकाचा खेळ. आता माझा नवीन खेळ चालू मी करणार आहे. मार्जरी जोरजोरात हसायला लागते. म्हणते मंजिरी, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे, कारण की तू कधी हार मानत नाही, लवकर डोकं टेकवत नाहीस, एवढं मात्र नक्की आहे. आणि तंत्रमंत्राने जी काही भावली आणलेली असते त्याच्यावरती भरपूर काही असे तंत्रमंत्र मंजिरी मार्जरी दोघेजणी करतात आणि ती परत अशी घरी घेऊन जाणार असते. तोपर्यंत मार्जरी म्हणते थांब. मंजिरी घरी येत असताना मार्जरी तिला थांबवते. म्हणते थांब, तू ना वेदासाठी माझ्याकडून अबीर घेऊन जा, तोही तंत्रमंत्रवाला. गेलीस की तिच्या कानापाशी लावायचा तो आणि आपोआप त्याचं ती काम करायला चालू करते, ते कोणालाही न कळता. मंजिरी म्हणते हो मार्जरी, तू जशी बोलते तशीच करणार मी. ती गेल्याच्या नंतरही ते परत मार्जरी म्हणते की खरंच या मंजिरीने मी जे जे काही सांगितलं आहे ते करायला पाहिजे, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. ती घरी गेल्याच्या नंतर मीराच्या वेदा झोपलेली असते, तिच्या कानापाशी अलगद जाऊन लावते. आणि लावल्यानंतर तिथे अंबिका येते. अंबिकाला पाहताच क्षणी म्हणते की वेदा बाळा, उठणार आहे, किती उशीर झोपला आहेस, दिवसाचंही झोपत आहेस तू, कुणी सांगितलं तुला एवढं झोपायला. वेदा पटकन उभी बसते आणि म्हणते की मला आईनं सांगितलंय थोडंसं दुपारचं झोपायचं, जा लवकर फ्रेश हो आणि खेळ बाळा जा. असं काही वेदाबरोबर चांगलं बोललेल्याचं नाटक करते अंबिकासमोर. मंजिरी म्हणते की अंबिका, तूही चाललीस काय ग, तुला खूप माझी गुहा आवडलेली दिसते. तोपर्यंत अंबिका हसते. म्हणते तुला माहीत पडलं तर. मंजिरी म्हणते हो तर, मला माहीत पडलं ना, तू मायाच्या रूपामध्ये माझ्या गुहेमध्ये आले होतेस. पण एवढं लक्षात ठेव, सगळ्या घरामध्येच आता थोड्या वेळामध्ये सगळी गुहा दिसणार आहे. अंबिका हसते आणि तिथून निघून जाते. मंजिरी म्हणते तुझे हसणं आता बघ थोड्या वेळेत रडण्यामध्ये रूपांतर होणार आहे. तोपर्यंत ते मीरा आणि अथर्व बोलत असतात की आपण ती गुफा नको पाडायला, कारण पाडली तर ना तिथे मंजिरी काहीतरी वेगळंच काहीतरी करेल आणि आपल्याला काही पुरावे भेटणार नाहीत. असं म्हणल्यानंतर तिथे मीरा येते. मीरा रूममध्ये प्रवेश करणार तोपर्यंत तिला असं सगळीकडे गुहा दिसायला लागते. गुहा दिसल्यानंतर ती जोरजोरात ओरडायला लागते, आई बाबा, आई बाबा. मीरा आणि अथर्व तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. म्हणतात की अरे वेदा बाळा, आम्ही इथेच आहोत, पहा मला, इकडे तिकडे काय बघतेस. आणि ते पकडणार तोपर्यंत वेदा एक कोपऱ्यात जाऊन खूप जोरजोरात रडते, ओरडते. तोपर्यंत अंबिका सगळं काही पाहते. अंबिका पटकन वेदाचा हातामध्ये घेते, म्हणजे मीरा देते आणि तिला सगळं काही ते जादूने नष्ट करते. त्या टायमिंगला थोड्या वेळापुरते वेदाची ती भीती गायब होते. वेदाला आई बाबा समोर दिसता क्षणी पटकन त्यांच्या गळ्यात जाऊन मिठी मारते. त्या दोघांच्या गळ्यात जाऊन मिठी मारल्यानंतर अथर्व म्हणतो काय झालं बाळा, का रडत होतीस, का घाबरली. मला ना ते चित्रातली गुहा दिसत होती, मी खूप घाबरले होते रे बाबा. एका क्षणासाठी वाटलं होतं मला तिथे नेऊन कोणतरी सोडलं आहे. अंबिकाच्या सगळं काही लक्षात यायला लागतं की ही मंजिरी काहीतरी तिने वेगळंच काहीतरी केलं आहे वेदाबरोबर. ती सगळं काही मीराला सांगते. म्हणते की तू आता सध्या तर काही अथर्वांना सांगू नकोस, नाहीतर ते रागावैतागाने मंजिरीला काहीतरी वेगळंच करतील. तोपर्यंत ते जो काही अजित असतो तो नवीन कपडे वगैरे घालून फिरायला जायच्या निमित्ताने एकदम नर्मदा दामोदरच्या पुढे येऊन बसतो. ते दोघेही त्याच्याकडे बघून खूप हसतात. म्हणतात की खरंच माया तयार झाली तुझ्याबरोबर यायला फिरायला. अजित म्हणतो हो तर, माझी बायको आहे म्हणल्यानंतर येणार नाही का. असं म्हणल्यानंतर नर्मदामध्ये बघू आता मायाला तर विचारते मी. माया तिथे येते. म्हणते की काय झालं काय, मला कशाला बोलवलं. अगं हा अजित काय म्हणतोय बघ, तुम्ही दोघेजणी फिरायला निघालाय आणि कधी, कशाला, काय कारण आहे, असं माया एकदम आश्चर्याने बोलत असते. अजित म्हणतो काय वेड्यावानी बोलते ग ही बाई, अगं रात्री तर तू बोलली होतीस आपण दोघेजणी उद्या फिरायला जायचं आहे म्हणून. माया म्हणते नाही, काहीतरी वेगळंच काहीतरी खोटं बोलताय तुम्ही. असं म्हणल्यानंतर अजित म्हणतो मला वाटलं होतं तू खोटं बोलणार म्हणून. मी सगळं काही रेकॉर्डिंग करून घेतलं आहे तुझं.
असं म्हणल्यानंतर ना ते माया म्हणते बघू बघू रेकॉर्डिंग सगळं काही AI द्वारे होतं आहे सगळं आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग केलं आहे. अजित म्हणतो नाही गं नाही, सगळं काही सत्य आहे. आणि ते रेकॉर्डिंग दाखवल्यानंतर ना माया तर एकदम आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहते. नर्मदा दामोदरसुद्धा म्हणतात ही बाई का सारखं सारखं खोटं बोलते, माझ्या पोराला असं करते, फसवते या. बघूया आता येणाऱ्या भागामध्ये ही मंजिरी वेदाला काही त्रास द्यायचा बंद करत ही मंजिरी वेदाला काही त्रास द्यायचा काही बंद करत नसते. बघूया आपण येणाऱ्या भागामध्ये मंजिरीचा नक्की डाव कोणता असणार आहे आणि अंबिका आणि मीरा वेदाला वाचवू शकतील का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा. बाय सगळ्यांना.